धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे। मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांकडूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध होताना पाहायला मिळतोय। काही कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या घराबाहेर घोषणाबाजी करत उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे। या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षितनी। पाहूया। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या गोटातून नाराजी नाट्य सुरू झालं आणि काल काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली। डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या नावाची उमेदवारी घोषित जाहीर होताच काँग्रेसमधून नाराजी नाट्य सुरू झालं आणि धुळ्याच्या राजकारणाच्या नवीन नाट्याचा एक नवा अंक देखील कालपासून सुरू झाला आहे। कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर त्यांना त्या उमेदवाराला होणारा विरोध हा नेमका काय आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? ज्या उमेदवाराला काँग्रेसने जाहीर केला आहे त्या उमेदवाराकडे कार्यकर्त्यांची फळी नाही, तो उमेदवार इथल्या लोकांना परिचित नाही, इथला मतदार त्यांना ओळखत नाही। असे असताना ज्या माणसाने निष्ठावंत म्हणून ज्या पूर्ण जिल्ह्याला उत्तर महाराष्ट्रात जो नाव परिचित आहे आदरणीय श्यामभाऊ सनेर यांना पक्षाने नाकारण्याचं कारण काय, ते कारणही पक्षाने सांगावं। म्हणून कार्यकर्त्यांच्या अशा एकदम तीव्र अशा भावना आहेत। आम्ही ज्या उमेदवाराचं नाव पक्षाने जाहीर केलं आहे त्या उमेदवाराचा प्रचार आणि प्रसार अजिबात करणार नाहीत आणि आम्ही भाजपचा देखील मदत करणार नाहीत। मतदारसंघामधील प्रत्येक कार्यकर्त्याचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राग आहे। आमचा सर्व कार्यकर्त्यांचा एकच अजेंडा आहे, भाजप पक्षाला हरवणं। आणि तो आम्ही फक्त आमची पक्षश्रेष्ठींना विनंती अशी आहे की आम्हाला एक निष्ठावंत उमेदवार म्हणजे या ठिकाणी श्यामभाऊ सनेर यांना उमेदवारी जाहीर करावी आणि आम्ही भाजपला या ठिकाणी पराजय करू। श्यामभाऊ यांनी 30 वर्षापासून काँग्रेसची एकनिष्ठ सेवा केली। रात्रंदिवस घरोघर प्रत्येकाच्या घरी ते फिरलेत आणि पूर्ण त्यांचा एक मोठा दांडगा परिचय। असं नाही ते जिल्ह्यातच येते, बाहेर जिल्ह्यात सुद्धा त्यांचा मोठा दांडगा परिचय, कारण की त्यांना असं कोणी विसरू शकत नाही। ते कुठे गेले यांना हे महत्त्व नाही, परंतु ते आज घराघरात पोचले आहेत आणि हे पक्षश्रेष्ठीने जो अन्याय केला आहे आम्ही कधी सहन करणार नाहीत। याला फक्त पक्षश्रेष्ठी जबाबदार आहेत। पक्षश्रेष्ठीने आम्हाला 2 दिवसात न्याय द्यावा, नाही तर आम्ही काहीतरी पुढचा निर्णय आम्ही सर्व नेते सर्व कार्यकर्ते बसून आम्ही एकत्र निर्णय घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।